नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. पुण्याच्या राजकारणात सबसे बडा खिलाडी अशी ओळख असलेल्या सुरेश कलमाडी यांचं निधन झालंय. वयाच्या 82व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरात सुरेश कलमाडी यांची प्राणज्योत मालवली आहे. 1 मे 1944 रोजी जन्मलेले सुरेश कलमाडी यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं. 1964 ते 1972 या काळात वायुदलात पायलट म्हणूनही त्यांनी काम केलं. पुढं वायुदलातून निवृत्ती घेतली आणि 1977 रोजी इंडियन युथ काँग्रेसचे ते पुण्याचे अध्यक्ष झाले. पुढच्याच वर्षी त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशाच्या युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. 1980 पर्यंत त्यांनी युथ काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलं होतं. युथ काँग्रेस पासून पुण्याच्या खासदारकीपर्यंतचा सुरेश कलमाडी यांनी यशस्वी प्रवास केला. केंद्रात मंत्रिपदाची जबाबदारीही सुरेश कलमाडी यांनी सांभाळली. सुरेश कलमाडी यांनी राजकारणात कधी मागे वळून पाहिलंच नाही, पण 2011च्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजनामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश कलमाडी यांच्यावरती करण्यात आला आणि त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली. ज्या कंपनीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या कंपनीचे डायरेक्टर सुरेश कलमाडी यांचा मुलगा होता. त्याचबरोबर 2010 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेमध्येही घोटाळा झाल्याचा आरोप कलमाडी यांच्यावर करण्यात आला. हे प्रकरण त्यावेळी प्रचंड गाजलं होतं. या प्रकरणाची चौकशी समिती देखील करण्यात आली. चौकशीअंती 25 एप्रिल 2011ला सीबीआयनं कलमाडी यांना अटक केली. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. त्यांना अटक झाल्यानंतर काँग्रेस पक्षातर्फे त्यांचं सदस्यत्वही रद्द करण्यात आलं होतं. 26 एप्रिल 2011ला त्यांना इतर संघटनांच्या अध्यक्षपदावरूनही हटवण्यात आलं होतं. सुरेश कलमाडी यांना जवळपास 10 महिने कारावास भोगावा लागला. त्यानंतर त्यांना जामीनही देण्यात आला होता. मात्र अगदी काही दिवसांपूर्वीच सुरेश कलमाडी यांना सर्व आरोपातून क्लीन चिट देण्यात आली होती. प्रकृतीच्या कारणास्तव सुरेश कलमाडी हे सक्रिय राजकारणापासून दूर होते. त्यांनी पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून पुण्याच्या गणेशोत्सवाला एक नवा सांस्कृतिक आयाम दिला होता.